तर आता वाजलेत किती 11 बरोबर 11 वाजलेत आणि काल आमचं कालच्या वेळेत बघितलं निम्म सांधून झालं निम्म सांधवायचं राहिलं असं काय पण करून सांधून घेणार आहे आम्ही सगळं. त्यामुळे आज जरा व्हिडिओ असेल कारण की भाज्याला पण आज द्यायचं होतं जरा व्यायाम कारण म्हटलं आधी महत्त्वाचं सांधून घेऊया म्हणजे घरातली पण खुश आणि आपण पण खुश असा विषय आहे. आणि आज तावतंही पण लय भयानक तावतंय. बाहेर शेट मागायत बेड गाणं गेलेत एवढा आहे बघा. इथनं इथंपर्यंत राहिले सांधवायचं खाली काय सांधवायची गरज नाही आपल्याला. आणि शेटला बाहेर काढले बघा तर दिवसभर बाहेर असतील आणि इकडं निशाण आहे. आणि एक महत्त्वाचा विषय करायचा आहे त्या ह्याचा आज फायनल सांगतो म्हटली ती बघा ती कर्नाटकचा ती बाबऱ्याविषयी. आज शेवट वाट बघणार आहे नाहीतर बाय शेट आज शेवट वाट बघायची बाबऱ्याची नाही तर बाबा हा इथं देऊन टाकतो मग. हां चला तावतोयला का पाऊस येतोय काय आज आहे आता चला भयानार पण असतील काय आज प्याज आपण बाबा पुढे का या सऱ्या लावून पुढे का तेच की सऱ्या लावून बाबा एक मला आहे एक दिवस पकडला एक भयाना. आणि मी कोण आहे हो पुण्यातला देतो काढ मोठा ना तुम्ही मला ग्राह्य धरता का नाही धरलंय की ग चिकाला रायबाला रायबाला नारळ देऊ का विषय काय झालाय हा गावात कोण जायचं पाण्याला रानात लाईट नाही आहे की ग करून जायचं कोण म्हणून काय झालं आता सांडवायचं चालू आहे. हा ही तर रान साऱ्या राहिलेल्या फक्त आणि तहान इतकी लागल्या मग ठरलं की नारळ पाणी प्यायचं कारण की नारळ का पाणी प्यायचं आहे तिथनं उंदरं लगेच जास्त दिसतं त्यामुळं नारळ खराब होते आता इथं 2-3 नारळ पडलं होय अहो बारक बारक ती उंदरं हे करते बोललं आता ही नारळ खराब यायच्या आपण पिऊन टाकूया. आणि असंच करायचं नारळ पाणी एवढं महाग घेस तोपर्यंत 80-90 रुपयाचं होय लय महाग फक्त त्यांच्याकडे हात तरी पाहिजे. ती नवीन आलंय की ह्याला मिळते बघा सगळ्यांचंच घ्या की आधी नारळ खाली सगळ्यांचं घेऊ हा थोडा आलं पाहिजे. आणि आजच्या व्हिडिओत म्हणजे व्यायाम वगैरे म्हणजे नंतर व्यवस्थित दाखवता येणार ना कारण की हे 15 दिवस राखडलेलं काम होय सांधवायचं आणि 3 सारे आपण ह्याला ठेवले रे गावताला हाती घात लावायचं. हा ती पण लावून घेणार आहे काय आता वैर नाही म्हणून काय वाटत नाही बरोबर. अशा प्रकारे आमच्या तिघांचं 3 नारळ झालेले आहेत. शिस्ती तो ऐक आपण जिथं गेलेलो का हा देवबागला हा तिथंच गेलेलो बोटीत त्याच त्यांच्याकडेच नाही बोट गेली होती तर त्या रूटलाच गेलेलो ग. हा हा हो का भैया माग बसून शिकवती ती तू मन भुका लागलेत ते तर माग कोणतर हाय तुमच्या आता नारळाला तोडा लावलं जर भुका लागले भैयांचा हसू मोठ्यानं आलं नाही त्यातच सगळं आलं. दोन मिनिटं मग लागा काही या नारळ पिऊन जावा पित्त कमी येतंय जावा जेवाय पण नारळ प्या या की आता या की पाणी उडलं काय होय नसेल उडलं पाणी एवढ्यावर कुठलं पाणी तुमचं शिस्तीत काम तुमचं तीच म्हणलं मी शिस्तीत ओ तुम्ही हाताजवळ निघालाय कायम ओ नेम चुकायला लागलाय कायम दीपक काय म्हणतो दादा काम उरक्या आज कसा मारला भुका लागली रे मला पित्ता त्रास झाला बाबा आम्हाला जाऊ नाही करत अहो काय झालं म्हणजे लय त्रास झाला टायमिंग जेवण खाल्लेलं त्यामुळे
नाही की आज अचानक तू काही येणार नाही तिथलं यार तोंड झाली जरा दादा झाली नुसती करा त्याला नाही रे येऊन चांगलं होतं पैसे येत नाही जा की तरी आहे भैया बरोबर 3 वाजता आता ड्युटी चालू करायची हा मग तरी चालतंय हा चालतंय दोघं झालो तिथे मी मी कुठं तुम्ही आला मागे ना वा 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 घ्या दे तुम्ही नाही घे नाही अंगाव सांडेल माझ्या नाही सांगत घे माझं नारळ घरला मी नाही तर पेणार तर काय पाणी बघ लय दोघायचं वाईट ढीग लागला राव नाना मंत्रा खाल्ले मी त्या दिवशी चांगला पडला म्हणून पडला घाण पाणी अरे तुला स्ट्रो आणला असतं तिथं जाई सर येऊ या शेवटच्या सरीतनं चालत तुला देऊ स्ट्रो तयार करून नको पेणार आहेस का कशाचा उसाच्या ह्याचा हो काय पण बोला पाल्याचा नको नको एकतर बाई आधी ह्यांनी माझ्यासाठी नारळ घेतलाच नव्हता हिशोबात आहे ना हा हिशोबात 3 काढून खाली बसलत हा. आणि परत मी म्हणल्या उठून 4था काढलाय असलं ह्यांनी येत आमच्या नावानं मी बाईकवर रानात घेऊन गेलो की नारळ बिरळ नेता का तर बायकोला रानात काय सांगू होय आता तुमच्याकडे कामाला येता बसणार नाही तू होय ना घरात असले की दोघं आहे माझ्या नारळ आहे आपले 2 झाड आहेत काय आलाय का एवढं नारळ पण हात लावला ना नारळ का आपल्यात असलं की पिऊ वाटत लागणार आधी. ती सांग की नाही नाही नारळ आहेत लय मला नारळ काय आहेत. म्हणलं? बाहेर माहिती नारळ आहेत ना होय नारळ आहे. हे इकडे दे का जेवा. मला पैसे नाही जोड नारळ का हात लावलं कशाला खातोय नारळ हे दे. ती मिशोवर मिळते बघा 150 रुपयाला डायरेक्ट नुसतं असं नारळाला गोल फिरवायचं इकडे. ए बाई आलं काय नाही आलं तुमच्याच येते डाग पडते तो ह्या कपड्याच काहीतरी दोन्ही पण दे. किस्त पाणी निघालं 1 लिटर एक लिटर असणार. आला 1 लिटर जरा कमी 80 रुपये 80 किती झालं हॉटेलमध्ये येतील का नाही त्यासनी इथे नारळ पाणी फुकट म्हणायचं काय लागलं आपल्याला काय झाड असलं परवा नाही हीच की झाडाचं पहिल्या दिवशी त्यासनीच की नारळ पुन्हा कुणाला पुन्हा बसा हा पहिल्या दिवशी होय. आम्ही येणार आहे ना पाणी पिऊया येणार आहे झाडच नारळ पाण्यात वाहिलं रे. का शहाळाच वाटतंय नारळ आहेत गोष्टी शहाळा मला कळ ना हा ते घरात नारळ आहे ते ह्याचाच आहे का मग होय तो देतो फोडून तुला घ्या येऊ तुम्ही प्या त्या पाणी नसणार आहे गे असणार आहे या घरात आहे एवढं अहो घरात नारळ आहेत आणलाय कालच आणलाय कुणी मला नारळ पेलं का नाही पाणी उपाशी पोटी की पित्त पण होतं आज आहे उपास बाबा सोमवार असतो कडक आलंय काय झालं ऐको ओ हाताला लय भारी होतोय नक्की मला पैसा तर कुठं आहे तुम्ही येणार तर लागून बघा तुम्ही ओ भैया शुभ बोला अहो काय ते खरंच आहे तर त्या दिवशी काय सांधवतानाच की जेटा कापताना घेतला ना आता पाय अगं अगं पाणी आहे की ठेवलं असतं तुला बरं झालं असतं. हाय फॅमिली परत म्हणाल काय घरात एक नारळ आहे मोठा ह्याच्यापेक्षा घेतो आणि नारळ लयच वर आहे ती त्यामुळे काढायचं टेन्शन नाही इथंच आहे ती बाग बारक बाळ पण काढेल हातावर तर नारळ हातात. खाली बसून होय आता पण भाऊजींनी बोलवलंय कुणाला तरी ही करायला इंजेक्शन दे हा सकाळी इंज हा दहावी दे. शहाळाचं तेच ते ही नारळ लय महाग जातात एवढाच घडवायचं नाही महाग जायचा अहो 80-90 100 रुपये नारळ. होय त्यात खोबरं आहे का नाही नाही, पाण्यात नारळ हो, यात नाही 150-100 होय, हाय रुपयाला तयार व्हायला लागले हो हाय हे चांगलं असतं खायला. त्या- जास्त पण काय म्हणते ती जाड झालेलं नाही चांगलं लागत हा हे बघा आता ठेवायला लागले इथं नारळ आहे. मैदान आहे उपाय केला हा. गाडी हाणा गेली पाहिजे पाच तारखेला. कुणा म्हणजे कुठला आपल्या जवळचा डमरू ते ब्रह्मसंग पाहिजे ना ते भावानी हा 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 तेव्हा आणि ह्याचा हिंगणाचं पहिली नाही भारत होय काय हो ते मित्रांना म्हणजे पाहुण्याचं आहे आपल्या पहिला जाणार आहे कडेगावचं मैदान आहे कशाच आहे ओपन आहे ओपनच्या कोणतं मैदान 9 तारखेच्या मैदानाला तुम्हाला आलंय का नाही 9 तारखेला जायचं बघा बघायला जायचं काय खाली आणि होय भरपूर कमेंट आले त्या 9 तारखेला आपला कुठला नंदी हाय का नाही काय विषय दुसरा पण आहे आपल्याकडे आदत 2 काय करणार आहे भैया नवला ना अजून आपण तिथपर्यंत पोहोचायचंय होय फॅमिलीला वाटतंय रायबा का बाहेर काढला ना आपण तोपर्यंत वाटत नाही हा तोपर्यंत काढणार नाही बाहेर आणि सगळ्याशी वाटतंय वाटतंय. वाटणारी पण आपली जायचे माप काढणारी पण आपली आणि विषय काय रायबाचा आता कुठलं मैदान चालू होणार आहे इकडे आता आपली येतो उन्हाळी काय उन्हाळी फड मैदान हा हा तिथं तिथे पैसा द्या तिथं ती काढायचं या ती कधीचा फ्रेम मध्ये हा तिथं उन्हाळी फडात रायबाला काढायचं ठरणार म्हणजे आपल्या ह्याच्यात मैदान होय. हा आलं की लक्षात माझ्या तिथनं रायबाची ट्रेन होतीच होय उन्हाळी फडात. इथल्या इथं हा चिक्की आता तर आज अशी स्पेशल मुलाखत आहे आपल्या चॅनेलवरती ते पण भैया शेठ दीपक शेठ ड्रायव्हर आणि तुम्हाला काय म्हणायचं माहितच नाही मला
शेट नाही आपल्याला करू म्हणून. आमच्या ह्यांनी तर ह्यांची पण आमच्या मुलाखत घ्यायची आहे. आता त्या दादानं मला ती आंबले ती पण चिडवायला लागली. दादा तर बरं ह्यांनी उर्फ तुमचे दादा. तर आज असा प्रश्न आहे तुम्हाला की आपल्या दावणीचे जे नंदी आहेत 66 फॅमिलीचे आदत 2 आणि दुसरा 1, तर ते 9 तारखेच्या मैदानात पळणार आहेत का? नाही. कारण की अजून त्या लेवलला आपण पोहोचलेलो नाही. जेव्हा पोहोचल तेव्हा मोठ्या मैदानात पळवायचे आपण. आता रायबा शेटचं म्हणशीला रायबा शेट पुढे काढायचं बाहेर शेटात आपण. आता आपल्या इथं उन्हाळी मैदान चालू केली जत्रेची रायबा शेट म्हणजे पूर्ण ट्रेन होती ह्या भागात. म्हणजे त्याची तयारी चालू आहे त्या हिशोबाने चालू आहे प्रयत्न सगळे. म्हणजे आता असं नाही की उगाच कुठं पण मैदान निघाले आणि तिथं गेलं असं करणार नाही. कामात पैसे घालवायचे नाही. हा म्हणजे आता तुम्हाला सगळ्यांनाच अचूक कळाले की सगळं का लांब जाऊन पैसे घालवण्यात अर्थ नाही. जवळच खेळून ज्यावेळेस आपला नंदी फॉर्म मध्ये येईल. शेत म्हणत होतं की 5-6 दिवसात करूया मैदान रायबाग. नको. फेरं द्या. काय म्हटला हा की आता उन्हाळी मैदानात आता आपली चालू होती. तेव्हा त्याला फुल ट्रेन करा. त्यात वासरू ट्रेन होते हा. एकदम. पहिलं पण त्या पद्धतीच करायची. हा मग इथं ट्रेन झालं की मग मोठी मैदान करायची. बरं म्हटलं मग रायबाचा इथे विषय म्हटलं आता एवढं थांबलोय काय आता म्हटलं किती झाली का झालं की आता चालू झाली असती. पावसामुळे सगळं थांबले. सगळंच निसर्ग कोपलाय. बरं ठीक आहे. निशांचं काय? निशांत तर पळतोय की चांगला मोठ्या मैदानात गटपास करतोय. निशाण निघणार कारण की निशाण पहिल्या मालकाकडे होता म्हणजे त्यात ती गुणच आहे बैलात त्या. आता उजवीनं पण डावीनं पण असलं स्पीड लावते त्याला तास नावाची गोष्ट माहिती. म्हणजे बाहेर लोडचा बैल असेल जातोच पळत. सरळ पाहणं. फक्त एक सांगायचं राहिलं की आपला निशाण आजारी होता आणि ते कळालं नव्हतं. त्याला 108 ताप होता. मग काल आलं विक्रम डॉक्टरने मी फोन लावलेला तर डॉक्टर मला असा विषय आहे 104 होता. 3 दिवसापूर्वी फोन लावलेला. ती विक्रम डॉक्टर माझ्या बिझी असते ती काय. होय बरोबर आहे. डॉक्टरने जरा एवढंही वाटलं नाही. डॉक्टर म्हणलं येतो. परत दुसऱ्या दिवशी फोन लावला येतो म्हणजे तिसऱ्या दिवशी मग डॉक्टर कालच फोन लावला. डॉक्टर या की म्हटलं वासरू 3 दिवस झालं खाल्लेलं नाही त्याने. डॉक्टरने आलं ताप चेक केला 104 ताप. आता वासरू खायला वगैरे लागले. आता आज खाद्य खाल्लंय ना. आणि यांना वाटलं की खाद्य चेंज झालंय म्हणून खाद्य खायला. वैरण खातो. आता एक करा टेम्परेचरची मशीन आणून ठेवा. होय ती पण होती ती पण पण आणून ठेवलेली की आपल्याकडे आहे घरात नवीन. ती असं ना की ते असं बटन कळते की पॉईंटचं वेगळं की आहे त्याचं वेगळं आहे. असं असतं. 30 किती 37 असं पडतं. ते शिकून घ्यायचं एवढं काय. हा पुढं बाबऱ्याचं काय? बाबऱ्या आता आज शेवट करणारा बाबऱ्याचा. हा कारण जो कर्नाटकचा होता बाबऱ्याचा पहिला मारले. हा परवा दिवशी इतकं इमोशनल झालेलं लागलं तर रडाय. हा की बाबऱ्या जर दादा तुम्ही दुसरीकडे दिला तर मला बघाय पण गावणार नाही. मी बाबऱ्या मला पाहिजेच. मी त्याला फायनल सांगितलं बाबा ह्या रकमेला देतोय. ती पण इथं येऊन घेऊन जायचं इथं आपल्या जागेवर. हा नाहीतर म्हटलं मग निपाणीत आला तर निपाणीत म्हटलं त्या जसं त्यानं आपल्याला केलेलं तसंच करायचं. तसंच सेम म्हटलं जर निपाणीत आणायला लावलंच तर निपाणी बघ त्याला आता काय गाडी आमची आहे म्हटलं त्याला पैसे द्यायला लागणार. विथ दुसरा ऑप्शन दिला ब्रह्माचा. ब्रह्माला म्हटलं एक आदत वासरू चांगलं बघ तिथं आणून दे तिथं ब्रह्मा आणि बाबऱ्या घेऊन जा. हे 2 ऑप्शन दिली. मग आज शेवट करणार आहे आणि आज नाही झालं शेवट तर कोण इच्छुक आहे त्यानं बाबऱ्या ब्रह्मा घेऊन जावा. म्हणजे विकतच की एकत कारण की पार्ट्या भरपूर गेले द्या. आणि जर त्याच्या पुढे जर नाही झालं काय हा तर मग आता उन्हाळ्या पडायला बाबऱ्या चालू करायला पळवा. बाबऱ्या आहेच की बाबऱ्या स्पीड काय कमी नाही. मग काय लक्षच द्यायचं लागलं. आता इथे पण घरात होय खांदी आहे दोन्ही खांदी 2 आहे ती बाबऱ्या पण आहे ब्रह्मा पण आहे. त्यामुळे बरोबर काय आहे. विषय नाही. फक्त काय करायला घ्यायला लागले लक्ष लागेल. लागण आणि आता निशाण पळतोय चांगलं. गैरसमज काय होतोय की पळना ती म्हणून काय काढले नाही लोड आणि भरपूर कमेंट येतात. मी सांगते की आणि भरपूर अशा कमेंट येतात की ब्रह्माकडे लक्ष द्या रायबाकडे लक्ष द्या. लक्ष द्यायला माणसं आणायची कुठनं. लक्ष आता टार्गेट आहे रायबा शेट. हा तेव्हा निशाण आलाय आणि ह्यो आपला बादरा आणि बाजा काय आता फेरा काढला की मग बाजा परत वाईटाकचीला मैदान खेळून असा आणि विषय आहे. आणि ही बघताय ही पडतंय आमचं शेतीकडे पण लक्ष दिलंच पाहिजे. नाहीतर खायचं काय. ह्या वर्षी मला नाही वाटत आपलं ऊसाचं पण उत्पन्न जास्त निघल. नाही ना ते मागल्या वर्षी ऊस जास्त होता. हाय काय. हा ह्या यंदा कमी ऊस आहे हो. पण सगळ्यांना ऊस चांगला आहे. हाय की पण आता लक्ष दिलं तर पुढच्या वर्षी काय तर पदरात येईल. आणि काय होतंय आपल्या फॅमिलीत काय बारक्या लागण्यात करायचं नाही. त्यांचा गैरसमज आहे की आपण नुसतं बैलच बघतोय. तसं नाही बैल बघून नाही चालत. आणि नुसती बैल बघितली का नाही 4-5 दिवस माझं बैलच बघायचं असतील अजून 4 पाळी असती तरी झालं. होय नुसती 4-5 दिवस. आणि त्यात वैरणीचं नियोजन तर व्हायला पाहिजे. एवढी वैरण सगळी हाय तरी पण आम्हाला विकत घ्यावी लागत्या. तर हे विषय आहे काही आमचा बरं आता मेन मुद्दा निशांची खरेदी कुणाकुणात आहे
आणि भद्राचं काय? तर भद्रा शेठ हे पण दोघात आहे, म्हणजे मित्रात येतात माझ्यात. जगन्नाथ उर्फ बापू नाव त्याचं, हा. गावातला जाय तो असते मुंबईत. तो पण सलगरला गेले साहेबांनी पसंत पडला, त्यांनी थाप मारली 500 रुपये. अरे म्हणलं पैशाचं काय, मला काय तुम्हाला काय करायचं करा, आपल्याला नंदी घ्यायचाच चालतंय म्हणलं. मग काल बघितलं असं का नक्या करताना कुणाला ऐकत होता का? बांधलंय तरी उड्या मारते. तरी योगानं काय झालं, मी जोडीदाराला बोललेलं पण नव्हतो काहीच. तो मैदानात आला, मला म्हणला अरे मी तुला घेऊन देतो असं. भावा म्हटलं चल, तिथनं लगेच सलगर डायरेक्ट. आणि आता असं झालंय की आता सध्या रायबावर, निशांवर आणि बाजीवर जास्त फोकस असल्यामुळे भद्रा लाडका आहे दीपक दादांचा, म्हणून भद्रा लाडाचं पाखरू आहे त्यांचं. तर ते बोललेत की मी थोडे दिवस नेतो, त्याची तब्येत वगैरे सुधरस तोपर्यंत. त्याला सगळं चालू आहे, आणि खाद्य वगैरे चालू आहे. मग ह्याच्या आता घरी एक गाय होती, ती पण दिली त्यानं. आता गोठा मोकळाच आहे, तुम्हाला मी नेतो वासरून. आता काय साहेब जरा निवांत आहे, त्यामुळे बाजारावर लक्ष राहील. आणि आदत आहे अजून, तो अजून छोटा आहे, त्यामुळे काही फेऱ्यात वगैरे नाही असणार, फेऱ्यात नाही ना, त्यामुळे काही टेन्शन नाही. दीपक दादा आपलं तिथल्या तिथं सगळं नियोजन करणार आहेत. म्हणजे भद्रा अजून आपल्यात आहे नाही, तुम्हाला असं वाटणार की हा आपलाच आहे, कारण भैयांनी सांगितले वस्तू काम करणार आहेत, तर मग काही ती सोडत नसतील कोणाच. होय. आता राहिला निशान. निशान कशी खरेदी झाली तिथनं चालू करूया काय? हा सांगा की. तर निशानचा काय विषय झाला, आपण कुठे गेलेलो खरेदीला, ईश्वरपूरला. हो, आणि हे गेलते रायबाच्या फेऱ्याला. रायबाच्या फेऱ्याला भैया, दीपक ड्रायव्हर, बबलू ड्रायव्हर, म्हणजे प्रमो आपलं भास्कर तात्याचा भास्कर अण्णा, काय भास्कर मामा, मी भास्कर भाऊ, भास्कर तात्या, ही सगळी गेलेली. मग त्यांनी काय झालं, फेरा घोड्याबरोबर घेतला त्याचा निशांचा. तेव्हा त्यांच्या म्हणजे भैया ते तुम्ही खाली कोण कोणाला गेले तेव्हा रायबाला तेव्हा भैयाला बघितला. मग भैयाच्या नजरेत पण बसला आणि भास्कर तात्याच्या पण नजरेत बसला. त्यावर काय झालं, त्यांनी त्याला त्याच्यावर भैयाकडे तेज आहे का, त्याच्यावर तेव्हा डाळून टाकला ना, गोड्यावर उजवून टाकल्याला. परत त्याच्यावर डाळून टाकलं, तेव्हा त्याला हातात धरायला लागला निकाल दिसवा त्या निशानला. यांचं काय दाब तरी बाह्याला फोन आला, दादा असा असा हाय, लय भारी वस्तू घ्यायची आपण चालतं. मग आता काय बघ्या मग. आणि भैया मला हे विषय माहित नव्हता, हे आणाय जाणार आहेत, तर पण मला विषय कळवला सीसीटीव्हीनं. म्हटलं बाबा घरात कसं सांगायचं, माझ्या डोसक्यात चलन फिरत होते तवा. म्हटलं आपण पैसे देऊन काय पण करून हेल्प केलं पाहिजे. आता एवढा बाया बोलते म्हटलं काय ना काय 100% त्या वासरात. आलो घरी तर भैया शेत म्हटलं आपले सबस्क्रायबर आहेत, फॅमिली मेंबर. भैया सर्किट नाना जो आहे तो त्यांचा भाई, त्यांचं नाव आहे आकाश पवार, राहतात खंबाळे, प्रॉपर गाव त्यांचं. आता कुठं आहे ते उडपी सोने चांदी दुकानला त्यांचं तिथं आहे. आणि पार्टी कशी म्हणायला गेला तर मुस्तीच पार्टी होती. आणि त्यांनी काय विषय गेला, मग भैयानं त्याच मी विचारलं असा विषय आहे, घेऊन टाकला कुठलंही निशान. निशान त्या पद्धतीने म्हणजे त्याचा नाखुला आपला, म्हणजे सासर फॅमिलीचा थोडक्यात. होय, आणि त्या ह्याच्या आधी पण आपल्याच नावावर गाडी पळवत होतात. मग ते आणि त्यांचा स्वभाव जर म्हणतेला की असा, म्हणजे एखादी काय काय म्हणते वैयक्तिक घ्या वगैरे, तर त्यांचं तसं काय नाही. म्हणजे माझ्यापेक्षा भैयापेक्षा वयाला लहान आहे, स्वभाव एक नंबर आहे, त्यामुळे काही टेन्शन नाही. रोज कॉन्टॅक्ट चालू आहे, म्हणजे बोलणं बिलणं सगळं चालू. मग ते कधी ना कधी तर आपल्या समोर येतीलच इकडे आल्यावर. हा, मग ती त्यावेळेस तुम्हाला भेटतील, त्यांची भेट घडवून देऊ तुम्हाला. त्यात राहिला आता विषय धीरज नावाच्या कमेंटचा. भैया तुम्ही बघितला दीपक दादा? तुम्ही नाही व्हिडिओ कसा बघतो माहिती आहे का? हा पळवत झालं तो व्हिडिओ करताना असतो तिथं. हा 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 असं बघायचं, म्हणजे आधी आपल्यावर व्हिडिओ करायला ती बघत नाही, त्याच माहिती काय आहे व्हिडिओ. हा मग तो विषय झाला. मग आता काय करायचं त्या कमेंटचं हे आपल्या फॅमिलीनं सांगू देईल आजच्या व्हिडिओत. त्या म्हणाल त्यांचा परत 2-3 फोन आले पण आलेला हा की एक व्हॉट्सअप ग्रुप तुम्ही तयार करा. व्हॉट्सअप ग्रुप हा, आता मनाली ताईंचं तुम्ही नाव घेतलं म्हणून, आणि त्याचबरोबर काळेवाडीच्या ताई, नंतर दुबईचे एक दादा आहेत, आणि अशी भरपूर जण आहेत की ते म्हणतात पहिल्यापासून आमच्या मागे लागलेत की तुम्ही एक आमचा ग्रुप तयार करा. मग ती 25-30 जण आहेतच, आणि ती अशी मदत करतात की 1000-2000 म्हणजे ज्यावेळेस आपल्याला गरज असते. दुबईवरून माहित नाही पैसे
टाकलेलं पण सांगितलं नव्हतं. डायरेक्ट पैसे पाठवलं 4,500. नंतर दुसऱ्या दिवशी पाठवलं मनाली ताईंनी 4,000. नंतर त्या रात्री पाठवलं काळेवाडीच्या ताईंनी 4,000. अशी बाजेची जी आप्पासो भोसले यांच्याकडून नाही आप्पासो भोसले यांच्याकडे ट्रीटमेंट घेतली त्यावेळेस मनाली ताई आणि काळेवाडीच्या ताईंनी केली. आणि ज्यावेळेस आरग बेडकला नेलं त्यावेळेस दुबईच्या दादांनी ते मला आठवलं आता. आणि त्यावेळेस मनाली ताईंनी पण मदत केलेली. आणि भरपूर म्हणजे अजून फॅमिलीतलं ते दर्शन दादा आहेत त्यांनी आणि अजून एक दोघं आहेत त्यांचं मला खरंच नाव आठवत नाही. ही अशी फॅमिली आहे आणि त्यांना ह्या नंदींची आपल्या सेवा करायची. काय म्हणते ती जी आहे ती त्यांचा ग्रुप तयार करा व्हॉट्सअपला. हो राहू दे म्हणते ते चॅटिंगचं पण ठेवायचं म्हणते जेव्हा तुम्हाला वाटते तेव्हा तुम्ही आपलं व्हॉट्सअपला ओनली ऍडमिन म्हणजे चॅट करतो ते. काय करायचं काय कळलं डोकं चाललं ना. मग ते तुम्ही आज कमेंट मध्ये सांगा. मग नक्कीच आपण एक त्या 2 दिवसात ग्रुप तयार करू. आणि ते धीरज आहेत ती सारखे म्हणजे दादा असतील ती रोजच कमेंट करतात की जास्त नाही आपण महिना काय म्हणते माहिती डायरेक्ट मग तुम्ही तर असं करा तर मग आमचा म्हणजे आम्हाला हक्क वाटत नाही. त्यानंतर आता इथं फॅमिली भेटायचं कशी वागते ती हक्कानं अगं शान बिन काढते ती बिन सांगतात माग शान बिन वडते ती लुटून काढते ती बेकार म्हणजे बेकार कसं वाटतं. हक्क ती दाखवतात आणि ते अशी त्यांनी मदत देऊ केली की आपण नको म्हणलं की त्यांना ती काय म्हणायचं परक वाटतंय. परक वाटतं परत म्हणणार गर्विष्ठ आहे ती नुसती बोलण्यापुरते. तर तसं काय नाही. ह्याच आणि टेन्शन आहे महत्वाचं पैसे घ्यायचं परत काय येणार कुठला विचार केलाय कमेडी. म्हणून आम्ही नाहीच म्हणतो सगळ्यांना. पण काय करायचं पैसे घेऊन बैल पळवती ती ही पण आमच्या डोक्यात येतं. भरपूर असं विषय आहे ती. तरी आज तुम्ही कमेंट मध्ये सांगा. आणि ग्रुप जर तयार झालाच तर त्यात फक्त जी चांगली आहेत तीच राहतील. आणि जे काही चॅट होईल ते फक्त ते ग्रुप चॅट सगळ्यांच्या देखत असेल सगळ्यांचं. बरोबर आहे. जेवढे पैसे मिळाले ते सगळे शेअर केले असं नाही होय की बाबूला मला आज पैसे पाठवलं ते खराच हे केलं ती कशाला खर्च झाली ती पण त्यात माहिती होय. आणि अशा पण कमेंट येतात की आमचा पण एक नंदी सांभाळायला किती खर्च आहे. मग तुम्ही तर किती नंदी सांभाळता आणि त्या दुखणं खरं सांगतो निसर्ग का घेतलाय फॅमिलीची पण इच्छा आहे काय काय बोलते फॅमिलीच आपली काय म्हणते गाडी घेऊन बाद झालं एवढं तुम्हाला प्रेम मिळतंय एखादा पाळणारा नंदी घ्या टॉपचा. होय म्हणून या वाडा पसारा वाढलाय भाज्यामुळे झालं सगळं भाज्या पाळायला का नाही विषयच गोल होते. तर चला आता तुम्हाला जाता जाता व्हिडिओचा शेवट करण्याआधी सगळ्यांची झलक दाखवतो आपल्या दावणीची आणि व्हिडिओ इथेच संपतो. आज भाद्राशी दीपक शेट आज जाणार आहे आणि भाद्रा म्हणजे आपलाच आहे फॅमिलीचा म्हणून दीपकडे निघालाय आपलाच आहे म्हणून दीपकडे निघाला. नाही तर असं काय असतं तर दीपकडे कशाला देतो या ठीक आहे. 1-2 महिन्यात भाद्राची होत्या तब्येत होय आणि ती काज नक्कीवर मारतो चालतंय. आता मग टार्गेट रायबा शेत टार्गेट आणि टार्गेटची शिंग कसली भारी झाली ती नाही ते आता वर गेले उंच गेले. विषय काय झाला माहिती का जसा निशाणा आला तसं रायबा लक्ष नाही आता कुणाला लागलं होय ना. होय कुणाचं लक्षच लागणार. काय करायचं काय करायचं ती फॅमिलीनं सांगा कमेंट मध्ये ह्यांचं लक्ष आता उलटलं द्यायला लागला आता पेरा टाकला का हा रायबाला गावापासून शेट होय की आणि ह्या फेऱ्या कसा पळाला असता मग हायच रायबा काम करणार बाजा वाढल्यावर काय करणार मग काय भैया सुट्टी नॉट चालतंय चला सगळ्या नंदी दाखवा तुमच्या आता बाळू मामाला जायचं. आता टार्गेट एकच बाळू मामा आणि भैया 3 वाजता फोन स्विच ऑफ करू नका. इथे ती शेट जागच असते व्हिडिओ एडिट करत बसले. माझा फोन घेतलाय का ओ ह्याला आत घ्या की. सांगायचं नाव काय आहे किंवा आपल्याला रायबान कमेंट मध्ये सांगा ह्यांचं नाव काय आहे. नाही मारत आता शांत ऊन लागलंय त्याला आत घ्या. अगो बाय ओ गो माझं पिल्लू माझ्याकडे बघत लई दिवसानं असं लाड करतोय तुमचं.
नाद कर चालिया हो अजून एकदा आलंच नाही आता बार काही मोडून ठेवलं मला. आलंच नाही व्हिडिओ झूम होता व्हिडिओ तुमच्या पप्पीवर. भद्राशेठ चाललेले आहेतच डायरेक्ट नेतायच वी. उंची वाढलाय बरं का खरं. हे. उंची वाढल्या भद्राची. चालतंय की हा येणार सा ते इसण पण नाही होय. पहिला निवाद असा तर त्याला हे करायचं. चला हो चला भाजी दाखव. खराब नाही हो फिटनेस मध्ये आलाय. वैयक्तिक साम्राज्य वैयक्तिक साम्राज्य टाका तसं त्याची ही खाद्य चालू केल्यापासून कातगी ती काय म्हणायची ती पहिली केस गेलेत लांबडी. ओ चला आवरा जेवायचं आहे अजून. दीपक दादा 3 वाजता इथं यायचंय. अहो दादा झोपत नाही ती. दादा उठतील का तुमचं भैया दादा. हा ओ बसायचं नाही राय बा. बाजी तरी ते आहे आपला बाजी. तुला आत नाही त्याला पाणी दिलंय ना. हा तीच की पाणी. बाजी काय बाजी लाड करून ठेवला. होय त्याला शिकवू जरा 4 शब्द. काय तुझं काय हो भैया सुधारलाय तो त्याचं दुखत नाही आता बघा. तेव्हा दुखतच होत. बसेल का गे मग तीच वाटतंय. बसते आपण आहे म्हणून कारण की सवय लागली पाहिजे. त्या नक्की करणाऱ्या पण सांगितलं की अजिबात मॅटवर त्याला बांधला. मग हितादी पॅक केलं पाहिजे. पण हितादी पॅक केलं पाहिजे हो. रात्री 7 घेतलं पाहिजे. घेऊन संध्याकाळी कॅमेरा घेऊन येतील ह्यांनी माणसं. ऐकलं का ढकलतंय का काय एवढ्या जनावरात आहे म्हणून एक तास तर नाही आता झालं असतं नाही. ठरक आहे. भैया 3 वाजता चला भाद्रा बांधले आपण शेअर करू तिथं कशा. तर हे बघा बाजा शीट. हा 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 कसं झालं बघा बघा. तब्येत चांगली झाली. साहेबांनी लवकरच फेरा म्हणून पत्र केले त्या बघ. फेरा टाकून फेरा म्हणजे एक फेरा नाहीत 2-3 फेरे टाकून मग मैदानात. स्टार्टिंगला एकच की ग. आणि शेट आता असं असणार दिवसभर बाहेर रात्रीचं तेवढं आत. पाणी दिलंच नाही भैयाने त्याला. आता 3 वाजता आली पाणी खाद्य सगळं. आता खाद्य परत पाणी एक टाइमच पाणी पिते. खर बाळा कसं वाटतंय बघ भारी वाटते. आणि निशान शेट आत घेतली ती कारण की जरा तब्येत ठीक नाही साहेबांची. आणि त्या शेटचं आज फायनल कळेल नाही तर उद्याचा व्हिडिओ सांगतोच. आणि हो ब्रह्मा शेट हे बघू शकताय. म्हणून तरी कमी करायचे ते काय झालं एका जागेवर बांधून यांचं नुकसान व्हायला लागले. पाळणारी बैल आहे ती त्याचं बेकार वाटते कारण की आम्हाला लक्ष द्यायचं आहे बाकीच्या टार्गेटवर. ही आपली लाली कशी बसल्या बघा. लाले हात लावून देत नाही. लाली आगा बसलेली उठवली गेली झिडीत बरं का मला.
आणि ह्या शेटकडे अजून लक्ष द्यायचं आम्हाला. ही बघा, ही आणि येईल महिन्याभरात रायबाची आई. हरणा ह्याचं नाव हरण्या खरंच ठेवूया. सेम हरणासारखं दिसतंय. परत कलर बदलती ती गाणी. अय रायबाची आई. लागले की लाड करून घ्यायला रायबागेत. कसं आहे. आणि ही राधाची. त्याचं नाव एक ठेवायचं आहे. उडी उडी तुझं कळलं चिंग्या. ह्याची पण आपल्याला नक्की ही करायची स्ट्रॉंग मातीत बांध. आता हे पसारा कमी झाला की शेव पण शेड बाहेर असणार की ह्याच्यावर लक्ष असणार परत. की आता हिला काय होते काय माहीत. हिला जर खोंड झालं तर आपल्याकडेच आहे. आणि कालवड झाली की बुकिंग आहे 3-4 ठिकाणी. आत्ताच बुकिंग आहे. आणि इकडे बघा लाली. ए लाले मारायचे काय. चला जाऊया आता, वेळ झालाय.